सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 72. श्लोक पाहूयात. एषा ब्राह्मे स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. ब्रह्मनिर्वाणमृच्छति. श्लोकाचा अर्थ पाहूयात. एषा म्हणजे ही, ब्राह्मी म्हणजे आध्यात्मिक, स्थिती म्हणजे स्थिती, पार्थ म्हणजे हे पार्थ, न म्हणजे कधीच नाही, एनाम म्हणजे ह्या, प्राप्य म्हणजे प्राप्त होऊन, विमुह्यती म्हणजे मोहित होतो, स्थित्वा म्हणजे अशा रीतीने स्थित होऊन, अस्याम म्हणजे अशा या, अंतकाले म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणी, अपि म्हणजे सुद्धा, ब्रह्मनिर्वाणम म्हणजे भगवंतांचे आध्यात्मिक विश्व किंवा भगवत धाम, रुच्छती म्हणजे प्राप्त होते. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली. भगवंत म्हणतात, अशा ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती मी वर्णन केली आहे. पिंड आणि ब्रह्मांड हे एकमेकांशी जोडले गेल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते ती ब्राह्मी स्थिती होय. अशा ब्राह्मी स्थिती प्राप्त केलेला स्थितप्रज्ञ जीवनातील यश अपयश, मान अपमान, सुख दुःख यामध्ये लिप्त होत नाही आणि अंतकाळीही ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद प्राप्त करतो. ब्रह्म हे जड तत्वाच्या विरुद्ध आहे, म्हणून ब्राह्मी म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय. भक्तिपूर्ण सेवा आणि भगवत धाम दोन्ही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगात कृष्ण भावामध्ये कर्म केले जाते. या जीवनात कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय. मनुष्याला भगवंत प्राप्ती एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मांनंतरही भगवत प्राप्ती होऊ शकणार नाही. ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. बौद्ध तत्वज्ञानानुसार जीवन संपल्यानंतर केवळ शून्य उरतो, पण भगवद्गीतेची शिकवण वेगळी आहे. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो असे भगवद्गीता सांगते. अशी ही भगवत प्राप्ती तसेच मृत्यूसमयी आपली मती स्थिर असावी हे साध्य करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे गरजेचे आहे. देह सोडण्याच्या वेळी पीडा तर होणारच आहे, पण आपण म्हणजे हे शरीर नाही, ही पंचेंद्रिय नाहीत इत्यादी भाव आत्मसात करणे आवश्यक आहे. जीवनात मनुष्याने समता दृष्टी, कर्तव्यपरायणता, मनाची सजगता, आत्मसंयम, इंद्रिय दमन, निस्वार्थ प्रेमाचा व्यवहार या सर्व गोष्टी प्रयत्नपूर्वक आचरणात आणल्या पाहिजेत व सदैव प्रसन्न चित्त राहिले तरच अंतिम क्षणी त्या साध्य होतील. अशा प्रकारे स्थितप्रज्ञ व्यक्ती अंतिम समयी सुद्धा स्थिर बुद्धी असतात, म्हणून परमशांतीला प्राप्त करून घेतात
व ब्रह्म निर्माण करतात. सामान्य जन मात्र अंतकाळी विचलित होतात. भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे असे म्हटले जाते. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेतील विषय आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, जी अवस्था प्राप्त केल्यावर माणूस मोहात पडत नाही आणि मृत्यूपर्यंत जी स्थितप्रज्ञ अवस्था टिकते तीच ब्रह्मस्थिती आहे आणि तीच मोक्षप्राप्ती घडवते. तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर जीवनातील अंतिम ध्येय म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप म्हणजेच आत्मा ओळखून ब्रह्माशी एकरूप होणे. हे साध्य करण्यासाठी गीता आपल्याला कर्मयोग, समत्व, विवेक आणि मनशुद्धी शिकवते. ही ब्राह्मी स्थिती हीच स्थिर चित्ताची, मुक्त आत्म्याची अवस्था आहे. हा 72वा श्लोक हा दुसऱ्या अध्यायातील शेवटचा श्लोक आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले ज्ञान हे संपूर्ण भगवद्गीतेच्या शिकवणीचे सार आहे. या अध्यायात कर्मयोग, आत्मा, स्थितप्रज्ञ, समत्वयोग आणि मोक्षमार्ग यांची मूळ तत्वे मांडलेली आहेत आणि हा 72वा श्लोक संपूर्ण अध्यायाचा परिपूर्ण निष्कर्ष आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील शेवटचा म्हणजेच 72वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.